बाकीचे सगळे त्यांच्यासाठी लागणारी कागदपत्र आहे विद्यार्थ्यांसाठी प्रॉपर्टी ती विद्यार्थी कुठून आणायची, कुठून शोधून आणायची, काय करायची. आणि टायमाला सगळे रिजेक्ट झाले, ऑनलाईन करतात ते ऍप्लिकेशन रिजेक्ट करतात आणि एजंट तिथे येतात किंवा त्यांच्या सेतूत येत आहे तेवढे ऍप्लिकेशन त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करतात. ज्यांना लवकर मिळाले, का मिळाले, तत्काळ का मिळाले, त्याचं कारण याची कागदपत्र व्हेरिफाय करण्यासाठी आपण मागितले. आपण दाखल केलेले आपण आता बोलत आहोत शुभम भीमराव गायकवाड. मी सिटी मीडिया न्यूज मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून यांची आता मुलाखत घेऊन ती प्रसारित करणार आहे. त्यांनी बोलावं. दादा नमस्ते. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये पूर्ण विद्यार्थ्यांसाठी ज्यावेळी दाखले काढण्याची जी प्रोसिजर आहे, कोणताही असू दे, तो डोमेशियल असू दे, एज नॅशनॅलिटी असू दे, किंवा त्या रिलेटेड जे दाखले आहेत, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा काही गोष्टी असतील, त्या गोष्टींसाठी आपण काय केलं, आपण पहिल्यांदा तहसीलदार मॅडमांना भेटलो, रिक्वेस्ट केली की त्या विद्यार्थ्यांना योग्य वेळेत अर्जंट दाखले मिळावे. त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लाय केलेलं आहे. ऑनलाईन अप्लाय केलेलं आहे किंवा कुठलं घरातून भरलेलं आहे, इंस्टाग्रामवरून युट्यूबवरून व्हिडिओ बघून जर त्या विद्यार्थ्यांनी भरलं, त्याचे डॉक्युमेंट जरी प्रॉपर असतील तर त्यांना ते भेटत नाही. आता दाखले भेटत नाही याचं कारण काय आहे, सोपी गोष्ट आहे. तर त्यांना फक्त काय आहे की एजंट थ्रू जे काम केलं जातं सेतूतर्फे जे काम केलं जातं ते डायरेक्टली मॅडमाच्या टेबलवरती पोहोचवतं. पण काही लोकांना ज्यांच्याकडे पैशाचा जास्त प्रमाणात वावर आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे, अशा लोकांना सरळ त्याच्या लाईन मध्ये न थांबता डायरेक्टली डॉक्युमेंट भेटतात. काही लोकांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय न करताही डायरेक्टली त्यांना काय मिळालेलं आहे, डॉक्युमेंट भेटलेलं आहे. हे डॉक्युमेंट भेटले कुठून, याच्यासाठी आपण आता विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे, आपण फक्त प्रश्न विचारत नाहीये, आपण ते प्रत्यक्ष कार्यामध्ये उतरवण्यासाठी मॅडमांवरती आपण हा असा आरटीआय फाईल केलेला आहे. आणि ही जी कंप्लेंट दिलेली आहे ती मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनाही आणि कलेक्टर साहेबांनाही आपण याच्याबद्दल विचारतोय किंवा तक्रार करतोय. बाबा आमच्या विद्यार्थ्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये, फक्त हा सांगलीचा प्रश्न नाही आहे, पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. हे जे अधिकारी आहेत हे पण सर्वसामान्य घरातून येत आहेत. सर ही सर्वसामान्य घरातून येणारी मुलं ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे एखाद्या मुंडे साहेबांसारखे म्हणून बघतोय तर त्याने मुंडे साहेबांसाठी एकही कार्य येत आहे. साधारण ह्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मध्ये जी तक्रारी अडचणी येत आहे त्याच्यावर सुद्धा त्यांना बोलायचं होत नाही. तर आपण याच्यावरती काय पर्याय मार्ग काढावं म्हणून माहिती विचारलेली आहे. आणि माहिती 48 तासामध्ये मिळणं अपेक्षित आहे. कारण विद्यार्थ्यांनी एखाद्या जर चुकून समजा एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली किंवा एखादा विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेला, टेन्शन मध्ये गेला, याचं प्रत्युत्तर आता त्यांच्याकडे आहे का बघण्यासाठी हे 48 तास आज पूर्ण होत आहे. उद्या आपण त्या मॅडमांना जाऊन विचारतोय, आरटीआयची माहिती मागतोय, त्या देऊ शकतात का बघूया. नाहीतर आपण हे नागपूर कोर्टापर्यंत नेण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू व्हेरी मच सर की आपण मला वेळ देऊन आज आपल्या चॅनलवरती इथं आला, याचा मला बरोबर एक अभिनंदन वाटते. कोणतरी आमची दखल घेते, जे योग्य आहे त्यांची कोणतरी दखल करते. आम्ही स्वतः म्हणत नाही आम्ही योग्य आहे, आम्ही जे केलेलं काय आहे त्याच्याबद्दल तुम्ही आमची दखल घेतली, त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आपल्या न्यूज चॅनलचा आपलं पण आभार आहे. थँक्यू व्हेरी मच सर.